चला पुन्हा एकदा आपलं सर्वांचं प्रहार प्रीमियर लीगच्या ऑल इंडिया ओपन पूल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. यजमान संघ मैदानामध्ये फलंदाजी करणार आहे तर पाहुणा संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करणार आहे. क्रिकेट मधले अत्यंत प्रतिभा संपन्न खेळाडू मैदानामध्ये आता आपला कौशल्याचा कसपणाला लावतील. राजेश सोरटेचा पहिला चेंडू हो अखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता मात्र हा फसलेला प्रयत्न धावफलकावरती आपण बघू शकतो. 10-0 आहेत. पहिलं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे. एक दमदार कडक टीम आपण बघू शकतो शिरसाट स्पोर्ट्सच्या माध्यमातून या मैदानामध्ये. ज्येष्ठांच्या पाठीमागे आपण बघू शकतो योगेश पेनकरला ISPL मध्ये देखील समर्थ नेतृत्व दिलेला हा खेळाडू. हो आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. लागोपाठचे 2 चेंडू इथे निर्धाव येतात राजेश सोरटेचे. ISPL मध्ये राजेश सोरटेला आपण गोलंदाजी करताना बघितलं होतं. एकूण 11 विकेट घेतल्या होत्या. काही काळ तो आघाडीवरती होता, हायेस्ट विकेट टेकर. मात्र त्यानंतर फायनलमध्ये त्याला खेळता आलं नाही आणि मग मात्र तो मागे राहिला. मात्र जबरदस्त गोलंदाजी राजेश सोरटेची राहिली होती. पकड़ने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद ऑन साइड पर खेलना चाह रहे थे मिस स्टोक और मिड ऑफ पर अच्छा कैच. पहले विकेट का पतन. पहले विकेट का पतन होता बा और राजेश सोटे ने पहली सफलता प्राप्त की. टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जा रही गेंद. बल्लेबाज गेंद की करीब नहीं थे और सफलता मिली. अच्छा कैच मिड ऑफ पर लपका गया. आने वाले मैचेस सचिन W11 शिरसा स्पोर्ट, अमराज मृत्युंजय बनाम शिरसा स्पोर्ट, ये था तीसरा और एक बहुत बड़ा मुकाबला. और बीच मैदान की अगर बात करें तो छाव और धूप के बीच आग बिजली बिल्कुल चल रही है. बहुत बड़े बड़े खिलाड़ी जैसे कि ISPL के चर्चा हो रही तो योगेश पेंटकर विकेट के पीछे हैं. इस साल इस सीजन में प्रथमेश पवार के लिए कप्तानी करने का मौका मिला. माटू के साथ भी पहुंच चुके हैं, उस्मान भी पहुंच चुके हैं. और फिलहाल आप देख सकते हैं एक्स्ट्रा कवर पर उस्मान. नितिन ने बहुत अच्छा कैच लपका मिड ऑफ पर. नए बैटर मैदान के अंदर नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. टप्पा खाने के बाद उछालता बैकवर्ड जाकर गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया. स्टीयर किया गया था सिंगल के लिए. स्कोर 1 रन 1 विकेट के नुकसान पर. नरेश राजेश सोटे बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. बढ़िया प्रदर्शन और निरंतरता के साथ अच्छा प्रदर्शन करने वाले खिलाड़ी है. इंडिया कप में इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया था. पहले मैच में मैन ऑफ द मैच रहे थे. काबिल थे इस बंदे के अंदर. इस बार उन सेट पर बड़ा स्ट्रोक खेलने का बिल्कुल प्रयास किया गया और सुंदर कैच. राजेश सोटे कमाल कर रहे मैदान के अंदर. मैग्निफिसेंट बॉलिंग, कमाल की गेंदबाजी मैदान के अंदर राजेश सोटे द्वारा. राजेश सोरटे ऑलवेज कमालीचा गोलंदाज आहे आणि त्यामुळे अशी कमाल तो नेहमी करत असतो. या मैदानामध्ये सुद्धा राजेश सोरटेने पहिल्याच षटकामध्ये विकेट पाठोपाठ विकेट काढलेले आहेत. एकूण 2 फलंदाज इथे बाद होतात. अनिकेत सुद्धा इथे बाद आणि राजेश सोरटेला
चांगला चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. चेंडू देईल निर्धाव दाबल करती. धावसंख्या पोहोचली ती एकूण 23. भरपूर कॉन्फिडन्स देणारा हा षटकार आहे. मी बघितलं इम्प्रूव्हमेंट बघितली सचिन ढवळे सरांची अनेक मागच्या काही पूल स्पर्धांच्या माध्यमातून मी ज्या प्रहार प्रीमियर लीगशी जोडला गेलेलो आहे. आणि यावेळेस परत एकदा सचिन ढवळे सरांचा अत्यंत देखणा फटका, कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक मात्र तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे प्राप्त होतील. त्यांनी बनवले तर थोडासा सराव नसताना काही अडचणी आल्या होत्या. त्यांनी स्वतःहून ठरवलं की आता सराव करायचा आहे. सराव करत असताना त्यांच्याकडे जी गुणवत्ता होती, कौशल्य होतं, या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी ठसा उमटवलेला आहे. आवड आहे क्रिकेटची आणि ती आवड आपण डेव्हलप करू शकतो. फटका सुंदर आहे. ऑन साईडला खेळायला क्षेत्ररक्षक आहे. हो अप्रतिम क्षेत्ररक्षण. चांगले फटके म्हणजे तंत्रशुद्ध फटकेबाजी. कव्हरच्या दिशेनं पूल केलाय. ऑन साईडला तोही चांगला फटका होता. कव्हर ड्राईव्ह केला, त्यानंतर आता लॉफ्ट केलाय. तर तंत्रशुद्ध बॅटिंग होते. एका बाजूला संघ अडचणीत असताना निकराची झुंज आपण बघतोय सचिन ढवळे यांची. सचिन ढवळे खेळत 14 वरती 26 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आतापर्यंत 5 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 26 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ संपला. शेवटचं षटक आहे, मला वाटतं चौथा फलंदाज दुसऱ्या षटकामध्ये बाद झाला होता आणि त्याच्यानंतर ही भागीदारी हळूहळू जमते. सचिन ढवळे सरांची फलंदाजी बघितली तर 15 चेंडूमध्ये 14 धावा आणि प्रकाश मडके त्यांना साथ देणारे 4 चेंडूमध्ये 4 धावा. 26 धावा धावफलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक अजून शिल्लक आहे. सचिन ढवळे सरांच्या बद्दल आपण बरीचशी चर्चा करत होतो. खरं तर आजही फक्त मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच नाही तर सचिन ढवळेज बुक स्टॉल, सचिन ढवळेज पब्लिकेशन या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आणि मोठी पुस्तके मॅन ऑफ द मॅथसाठी आपण ही पुस्तकं देखील विद्यार्थ्यांना दिलेली बघतो. त्यांचे काही लेक्चरसुद्धा मी ऑनलाईन बघितलेले आहेत, यूट्यूबवरती बघितलेले आहेत. कितीही अवघड प्रश्न असेल तर अत्यंत सोपा करून त्याचं उत्तर कमी वेळात कसं काढायचं हे सचिन ढवळे सर तिथे सांगत असतात. आणि आपण जर मला वाटतं एखाद्या विद्यार्थ्याला गणिताची रुची नाही आहे, एखाद्या विद्यार्थ्याला लॉजिकची रुची नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांनी जर 2-3 प्रश्न सोडून दिलेले आपण बघितले ना तर माणूस अवाक होतो आणि ते लेक्चर बघतच राहतो, ऐकतच राहतो. खूप छान नॉलेज त्याच्या माध्यमातून मिळतं. खरं तर एक स्किल असतं. तुम्ही बघत असता की एखादं गणित त्या स्टेपने तो फॉर्म्युला वापरून सोडवणं ही एक वेगळी पद्धत आहे. मात्र ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असता त्यावेळेस तो जो प्रॉब्लेम आहे तो कमी वेळात तिथे लॉजिक लावून सोडवणं ही एक स्किल आहे. उत्तर तर तेच काढायचे मात्र कमी वेळात काढायचे. त्यामुळे तुम्ही फॉर्म्युला त्या स्टेप बाय स्टेप या स्टेप्स कमी करायच्यात तुम्हाला आणि मग उत्तर काढायचे. तर ते उत्तर कसं काढायचं हे सचिन ढवळे सर तुम्हाला अत्यंत सुंदर रीतीने सोडून देऊ शकतात. आणि मला या ठिकाणी खात्री आहे इथे जे कमर्शियल खेळाडू आज क्रिकेट खेळत आहेत, क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये त्यांचं गुणवत्ता मोठी आहे. मात्र त्यांनी जर शालेय जीवनामध्ये सचिन ढवळे सरांचे लेक्चर ऐकले असते ना तर ते बरेचसे खेळाडू नसते झाले, ते कुणीतरी आज अधिकारी असते. क्या बात आहे. सचिन ढवळे सरांच्या एकूण कार्यप्रणालीवरती प्रकाश जोड टाकत असताना आपण नरेश डोबे यांचा आवाज ऐकलेला आहे. मैदानावरती यावेळेला प्रकाश थोडा निरुत्तर आहे, त्याला उत्तर सापडत नाहीये. कारण मयूरबागमध्ये मैदानावरती आग ओकते, अत्यंत सुंदर गोलंदाजी करतोय. आकोटापत्ता चेंडू आहे. यावेळेला फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु बघूया काय घडते. प्रकाश डायरेक्ट हिट होईल का? डायरेक्ट हिट होईल अचूकने आणि प्रकाश मडकेला डगआउटमध्ये जावं लागेल. पंचांचा वाईट बॉलचा इशारा झालाय मैदानावरती. या मॅचचा जर विचार केला तर धापलकरती एकूण धाबा आहेत 5 गडी बाद झालेत. 28 धाबा धापलकावरती. दुसऱ्या बाजूला नरेश सर सचिन ढवळे सर निकरांना झुंज देत आहेत, लढतायत मैदानावरती आणि एका बाजूला त्यांना योग्य साथ मिळत नाही, त्यामुळे जी धावांचा वेग वाढणं गरजेचं आहे तो वाढत नाहीये. तुम्ही जे लढतायत म्हणतायत ना, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तो एक गुण असतो, सुप्त गुण असतो, चिकाटीने लढत राहायचं. यावर्षी पोस्ट मिळाली नाही पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी पोस्ट मिळाला नाही पुढच्या वर्षी. 8-8, 10-10 वर्ष या क्षेत्रामध्ये अभ्यास करून पोस्ट काढणारे विद्यार्थी आहेत. पहिल्या प्रयत्नात खूप कमी विद्यार्थ्यांना मिळते आणि अशा विद्यार्थ्यांना तयार करणं म्हणजे सरांमध्ये किती चिकाटी असेल याचा तुम्ही एक अंदाज करू शकता. आणि त्या चिकाटीने ते लढतायत, त्याने ती वृत्ती दाखवली या मैदानामध्ये. एका बाजूनं कोसळत असताना सर ठामपणे उभे राहिलेत. यावेळेला फटका तर खूप चांगला अप्रतिम आहे.
उरात वादळ घेऊन हिंडणाऱ्यांना पडझडीची तमा कधीच नसते. ते पडतात, ते घडतात आणि एकटेच नडतात. मैदानावरती सचिन ढवळे काय बॅटिंग करतायत, अप्रतिम. टाळ्यांचा गजर होतोय. संघ कोसळलाय, परंतु संघाचा नेता मैदानावरती निकराची झुंज देतोय. अप्रतिम बॅटिंग, क्लास बॅटिंग या मला मैदानावरती पाहिलं. टॉप क्लास गोलंदाजी मैदानावरती आहे. आणि त्यावेळेला आपण बघितलं लेग स्टंपच्या वरती असलेला चेंडू त्यावरती आक्रमण केलंय. लॉंग लेगला हा चेंडू सीमारेषा पार जातोय. असे प्रशिक्षक असतील तर विद्यार्थी उगीच झेप घेत नाही सर. कुठलीही जाहिरात करत नाही की माझ्या क्लासमध्ये हा विद्यार्थी होता, तो या पोस्टवरती आहे, तो इथे अधिकारी आहे, तो या पोलीस स्टेशनचा अधिकारी. कुठलीही सरांनी जाहिरात केली नाही, तरी आज सरांचे क्लास फुल आहेत. त्याला कारण आहे ही वृत्ती आहे. याबरोबरच धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित. ओहो, 2 वेळा दोन्ही बाजूनं. मात्र इथे धावा अजून काही पूर्ण होणार आहेत का? निश्चित नाही, एकच पूर्ण होईल आणि फलंदाज बाद होणार आहे. याबरोबरच आपण चर्चा करूया धावफलकावरती. 35 धावा, 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. सचिन ढवळे सर मात्र नाबाद आहेत आणि मला तर अजून काही चेंडू शिल्लक आहेत. येस, अजून काही चेंडू शिल्लक आहेत. अजूनही एक गोष्ट मी निश्चित त्या ठिकाणी चर्चा करेल की सचिन ढवळे फाउंडेशन केवळ या गोष्टीतून मार्गदर्शनच नाही, अर्थार्जनच नाही, तर त्याबरोबरच संवेदनशीलता आणि दुसऱ्यांना देण्याची वृत्ती सुद्धा सरांमध्ये आहे. दानत हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. याबरोबरच मोठा फटका मात्र खेळायचा होता सचिन ढवळे फाउंडेशनच्या माध्यमातून. सर आता स्पर्धा तर घेता यायचं, त्याचबरोबर इतरही काही सामाजिक उपक्रम राबवत आहेत, अनेक काही येणाऱ्या खेळाडूंना मदत करतायत. याची व्याप्तीसुद्धा खूप मोठी आहे, खूप मोठी व्याप्ती आहे. आणि आज हे व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर येत आहेत. सर त्यांच्या दानशूर वृत्तीमुळं निश्चित त्यांच्या या कार्याला, सामाजिक योगदानाला, सामाजिक कार्याला आपण सलाम करूया आणि त्यांचं भरपूर कौतुक करूया. या इनिंगसाठी, या बेडर वृत्तीसाठी त्यांचं भरपूर कौतुक आहे. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकू आपण सचिन ढवळे सरांवर. अगदी बरोबर, संवेदनशील आहेत. सामाजिक बांधिलकीचं जतन त्यांच्या माध्यमातून केले जाते. आणि आता टार्गेट आपण पाहूया. 35 धावा, 36 धावांचं आव्हान. त्यामध्ये या मॅचमध्ये सचिन ढवळे सरांनी 22 धावा केल्यात. 19 चेंडूंना ते सामोरे गेलेत. मनोज भोजने त्याला संधी मिळाली नाहीये, परंतु अप्रतिम बॅटिंग, कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व हे उसनं मिळत नाही, ते निर्माण करावं लागतं आणि ते सरांनी केले. सामाजिक बांधिलकी राखत आज अनेक वेगळ्या प्रकारचे उपक्रम ते विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी घेऊन येतात. तर आता नाण्याची दुसरी बाजू आपण बघणार आहोत. शुभम आज लवकर स्वस्तात बाद झाला. अनिकेत थोरात आज जोरात खेळू शकले नाहीये, तोही भोपळा पडू शकला नाही. प्रफुल्ल पॉवरफुल बॅटिंग करता आलेली नाहीये. दुसऱ्या बाजूला विवेक बुद्धी के साथ नहीं खेल पाए. सुमित भामरे हाही खेळाडू आपण पाहू शकता भोपळा पडू शकला. मनोज भोजनेने देखील आपला भोपळा पडू शकला नाही आहे. फक्त सचिन ढवळे त्यांची बॅटिंग आपण बघितलं तर अफलातून होती. स्ट्राईक रेट 115चा, 19 चेंडूत 22 धावा त्यांनी ठोकल्यात. तर गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजी मार्कवरती राजेश सोटे पहिलं षटक होतं अत्यंत महत्त्वाचं. यावेळेला 2 धाबामध्ये 3 गडी बाद केले. ऐश्वर्य सुर्वे देखील एक महत्त्वपूर्ण गोलंदाज, एक षटक त्याने टाकलं आणि त्यानं 3 धाबा दिल्या. प्रसन्न पाटील 1 षटक 4 धाबा. मयूर वाघमारे 2 षटक 11 धाबा, 1 गडी बाद केलाय. तर सूर्याच्या 1 षटकात 13 धाबा हे मागलं षटक होतं. राजेश सोटे अप्रतिम गोलंदाज, टिचून आणि घातक मारा केलाय आणि त्यानं 2 धाबा देत 3 गडी बाद केले. तर आता दुसरी इनिंग देखील महत्त्वाची असेल. जिंकण्याकरता 36 धाबांचं आव्हान. सामना रंगेल, काय घडेल काय बिघडेल सांगण्याकरता यावेळेला टेनिस विश्वातले महाराष्ट्रातले 2 दिग्गज समालोचक समर्थन कक्षामध्ये येतील, मनीष पाटील आणि गोपी जाधव.
थँक्यू नरेश डोमे सर आणि थँक्यू प्रशांत आदवडे सर. बॅक टू क्रिकेट. आपण पाहतोय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ सचिन ढवळे फाउंडेशन आयोजित प्रहार प्रीमियर लीग 10वे पर्व आणि 10व्या पर्वातील आजचा हा दुसरा दिवस. खुल्या गटातलं क्रिकेट आपण पाहतोय. एका बाजूला सचिन ढवळे 11 आणि दुसऱ्या बाजूला शिरसाट स्पोर्ट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या डावाचा खेळ सुरू होतोय. 36 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेले. स्ट्रायकिंग एंडला रायगडचा टायगर उस्मान पटेल पाहायला मिळते. पहिल्या बॉलचा सामना करेल. पहिलाच बॉल बॅकफुटला गेलाय, त्यानंतर कट केलाय बॉल. थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक. पहिली सिंगल इथे उस्मानच्या खात्यात जाते. धावसंख्येचा श्री गणेशा. धावसंख्या 1. काय जबरदस्त खेळ सचिन ढवळे यांच्या वतीने पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाला आणि तो जो प्रतिसाद होता सर्व विद्यार्थ्यांचा, तो विद्यार्थ्यांचा प्रतिसाद खूप काही सांगून गेला. 2 षटकार त्यांच्या वतीने आपण पहिल्या डावामध्ये पाहिले आणि त्याचमुळे एक चांगला खेळ जो आनंद देणारा होता सर्व विद्यार्थ्यांना सचिन ढवळे सरांच्या वतीने पाहायला मिळाला. अमोल पहिल्या क्रमांक षटक हाताळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज पाहतोय एजाज कुरेशी. नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल उस्मान पटेल. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शिरसाट स्पोर्ट्स या संघाकडून अमोल ओव्हर द विकेट. ऑन साइड आडव्या बॅटने खेळले. फटक्याची निवड चुकली. क्षेत्ररक्षक डीप विकेटच्या पुढे आले होते. संधी मिळाली असती इजाजला बाद करण्याची. अमोलने ती संधी निर्माण करून दिली होती आणि या ठिकाणी डीप मधलं क्षेत्ररक्षण चुकलं आणि संधी मिळाली इजाज कुरेशीला. धावसंख्या 2. पहिल्याच बॉलवर इथे एजाजची विकेट मिळू शकली असती, परंतु इथे झेल सोडला आणि त्यामुळे आता जीवनदान मिळालंय. खराब क्षेत्ररक्षण, भरपूर वेळ बॉल हबीट. जजमेंट थोडंसं चुकलंय. ते झेल घेतला असता तर मोठी विकेट प्राप्त झाली असती, परंतु क्रिकेटमध्ये मनीष सर जर तरला कोणतंही महत्त्व नाही आहे. धावा झालेली आहे 2. 36 धावा बनवायच्या आहेत. उस्मान स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. अमोलचा पुढचा चेंडू यावी कव्हर्समध्ये खेळायचा होता. पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय. बॉल चाललाय डीप पॉईंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. येतोय चौकार. रन मिळतील 4. धावसंख्येला आकार. चांगली स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाली. गुडलेनचा बॉल होता आणि खूप चांगल्या पद्धतीने ओळखताना फ्रंटफुटला बॅलन्स करताना ही स्क्वेअर ड्राईव्ह उस्मान पटेल यांनी पेश केली आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 6 या आकड्यावर. अमोलने खरंच एक चांगली सुरुवात करण्याचा इंटेंट दर्शवला होता, पण क्षेत्ररक्षकांची साथ काय त्यांना मिळाली नाही आणि त्याचमुळे थोडी निराश आहेत अमोल. उस्मान पुन्हा एकदा तयार. अमोलचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक. यावी चांगले क्षेत्ररक्षण. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर टीमची टोटल स्कोर कार्डवर पाहायला मिळते. चांगली सुरुवात. पॉवर प्लेचं पहिलं षटक. धावा झालेल्या आहेत 6. 36 बनवायचे आहेत. लो स्कोरिंग मॅचेस देखील मनीष सर अनेक वेळेला खूप चांगल्या होतात, परंतु त्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं करावं लागतं. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. प्रॉपर टायमिंग. ताकदीचा वापर आणि आता बॉल पोहोचलाय डीप स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट 6. टायगरचा हा पेटंट स्ट्रोक आहे. ऑन साइडला स्लॉ हिट करण्यासाठी त्याला ओळखलं जाते आणि खूप चांगल्या पद्धतीने लईमध्ये येताना ताकदीचा वापर करताना टायमिंग जुळवताना हा षटकार त्यांच्या वतीने पाहायला मिळाला आणि 6च्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड. धावसंख्येचा पाठलाग अचूक सुरू आहे शिरसाट स्पोर्ट्स या संघाचा. स्लॉक केला होता बॉल. थोडासा फुडी टाकला. रडार मधला बॉल उस्मान पटेल सोडत नसतो आणि त्यानंतर अमोल पुन्हा एकदा तयार ओव्हर दी विकेटने. मागे गेलाय. थर्डमॅनला दिशा दिली आहे क्षेत्ररक्षकाने. बॉल चूक केली आहे. खराब क्षेत्ररक्षण. थर्डमॅन बाउंड्री लाईनला कापत असताना बॉल चाललाय सीमा रेषा पार. आणखीन एक देखना चौकार. उस्मान पटेलच्या बॅटमधून धावा आले 4. धावसंख्येला मिळेल आकार. 16 धावा स्कोर कार्डवर बिनबाद. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 20 धावांची बॉल शिल्लक असतील 30. लीग स्टेजचं क्रिकेट म्हणजे आत्मपरीक्षण करणं. आपल्यामध्ये काय आहे ते योग्य त्यावेळी वापरणं. आपल्याकडे काय चुकते पुढच्या सामन्यामध्ये त्यावर काम करणं, सुधारणा करणं आणि तेच कुठेतरी तुम्हाला लीग स्टेजचं क्रिकेट शिकवतं. या ठिकाणी लो स्कोरिंग बॅटल आपण पाहतोय आणि पहिल्या षटकामध्येच जवळपास निम्म्याच्या जवळ धावसंख्या उभारलेली आहे शिरसाट स्पोर्ट्सने आणि आता आव्हान थोडं सोपं झालं आहे शिरसाट स्पोर्ट्ससाठी. 30 चेंडू 20ची गरज. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये सामन्यामध्ये शिरकाव केलाय. चांगला फ्लाइंग स्टार्ट इथे दिला गेला उस्मान पटेलकडून. एजाज कुरेशीला एक जीवनदान इथे मिळालं आणि त्यानंतर आपण पाहतोय 16 धावा इथे बनवल्या गेल्यात. 20 धावांची अजूनही गरज असेल 24 चेंडूमध्ये, परंतु आता दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. एजाज कुरेशी स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. इंदापूरचा टायगर या नावाने परिचित, परंतु दुसऱ्या बाजूला रायगडचा टायगर पहिल्याच ओव्हरमध्ये दहाडलाय आणि त्याने 16 धावा वसूल केल्या. दुसरं षटक कॉम्बॉक्स कडून अजित जगताप. अकुटप्प्याचा बॉल कव्हर्स मध्ये. क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळतोय एजाजच्या बॅट मधून. कडकडीत प्रहार. चेंडू सीमारेषा पार. येतोय चौकार.
दोन्ही फलंदाज आता वेगवान पद्धतीची फलंदाजी दाखवतात. हा चौकार पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. धावा झालेल्या आहेत 20 आणि अगदी लवकर सामना संपवण्याचा इरादा पाहायला मिळतोय. पॉझिटिव्ह इंटेंट. या स्पर्धेचा आनंद घेत असताना या संघाचे मालक शिरसाट स्पोर्ट्सचे अतुल शिरसाट आणि त्याचबरोबर अंबादासजी शिरसाट यांचं देखील स्वागत आहे. त्यांनी देखील शुभेच्छा आमच्याकडे पाठवलेल्या आहेत. आपले देखील स्वागत अतुलजी शिरसाट आणि अंबादासजी शिरसाट. धावसंख्या आता पोहोचलेली आहे 24. याकडे जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 12 धावांची. यापुढचा सामना खेळला जाणार आहे हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे वर्सेस शिरसाट स्पोर्ट्स. दोन्ही संघांच्या सर्व खेळाडूंनी तयारीत राहायचं आहे. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आपले कॅप्टन रेडी ठेवायचे आहे. तुर्तास धावसंख्या आता वेग पकडते. द्रुतगती प्राप्त झालेली आहे. जबरदस्त बॅटिंग, चांगलं कॉपरेशन, बॉन्डिंग, सर्व गोष्टींची सांगड योग्य त्या पद्धतीने घालतायत उस्मान आणि इजाज. सुरुवात खूप चांगली राहिली आहे. वेल बिगिनिंग हाफ डन असं आपण नेहमीच म्हणतो. तो फ्लाइंग स्टार्ट इथे दिला का पॉवर प्लेमध्ये खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते. आणि पहिल्या डावाचा लेखाजोगा मनीष आपण इथे घेतला तर सचिन ढवळे सरांनी खूप चांगली फलंदाजी केली. त्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला छाप पाडता आलेली नाही आहे. गोलंदाज तयार स्ट्रायकिंग एंडला इजाज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. भरपूर एलिव्हेशन. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक पकडलाय. झेल असं वाटते. येस आउट. पहिला धक्का बसतोय. उंची जास्त लांबी कमी. चांगले क्षेत्ररक्षण. एजाज कुरेशी. OUT आउट. लवकरात लवकर सामना संपवण्याचा उद्देश इजाजचा तर पाहायला मिळाला. फटक्याची निवड होती ऑन ड्राईव्ह करण्याची, पण क्षेत्ररक्षक काउस कॉर्नरला अवेलेबल होते आणि एक उंच उडालेला झेल त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने टिपलेला आहे आणि विकी यांच्या वतीने तो झेल टिपला गेला आणि इजाजचा खेळ संपलेला आहे. तर पहिला धक्का बसतो शिरसाट स्पोर्ट्स या संघाला. एक चांगली लढत अपेक्षित प्रत्येकाला असते, पण पहिल्या डावामध्ये जे काही तुम्ही देता त्यावर दुसरा डाव अवलंबून असतो आणि त्याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये आपण सचिन ढवळेज प्रहार 11 संघाकडून फक्त 35 धावा पाहिला आणि 36 धावांचा पाठलाग करताना एका चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय शिरसाट स्पोर्ट्स हा संघ. पहिला धक्का जरी बसलाय. विकी मुंबईकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळत आहेत. पहिला धक्का बसतोय. एजाज कुरेशी मोठा आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. लांबी कमी होती, उंची जास्त. सुरेख झेल. सेफ हँड कॅच आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता विकी मुंबईकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला उस्मान पटेल आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगला स्टार्ट त्याने दिला. आणि आता विकी मुंबईकर ही थोडीशी रणनीती आहे. डावखुरी हाताचा खेळाडू बाद झाला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा डावखुरी हाताचाच खेळाडू पाठवला गेला. विकीसाठी पहिला बॉल. अजित जगताप. राऊंड विकेट. आडव्या बॅटने पुल केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, पण तो बॉल अवाक्या बाहेर. वन बाउन्स. सीमारेषा पार. मनोज भोजनेच्या डोक्यावरून बॉल पोचलाय. सीमारेषे पलीकडे येतोय चौकार. हायलाईट पाहतोय असंच कुठेतरी दिसून येते मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉलवर तो आवेश, ती आक्रमकता, तो अभ्यास, तो आढावा, या सर्व गोष्टी व्यवस्थित जोपासल्या जातात. बघा विकी मुंबईकर पहिल्याच बॉलवर चौकार खेचताना पाहायला मिळाले आणि जिथून इजाज थांबला होता तिथून विकी सुरू झालाय. स्लाइस केले बॉलला गॅप आहे, मोठा गॅप आहे आणि बॉल जाईल डीप कव्हर. सीमारेषा पार. लगातार खेचतोय दुसरा चौकार. धावसंख्या पोहोचते 32. 32 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1. शिरसाट स्पोर्ट्स जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे फक्त 4 धावांची. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले एकूण 5. शेवटचा बॉल असेल या पॉवर प्लेच्या षटकातला. पॉवर प्लेमध्ये तर पॉवर प्रत्येक फलंदाजाची. उस्मान पटेल, इजाज कुरेशी आणि आता विकी मुंबईकर तिघांची पाहायला मिळालेली आहे. विकीने खूप चांगल्या पद्धतीने ती लय पकडली आल्या पहिल्याच चेंडूपासून. आणि आता बघा शेवट देखील त्याला त्याच्या नावावर करायचं. उत्कृष्ट झेल, जबरदस्त झेल. सामना अजून संपलेला नाहीये. चांगल्या दर्जाचं उत्तम प्रतीचं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालंय. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर विकी मुंबईकर होत आहेत बाद. मनोज भोजनेने झेल घेतला. आफ्रिकन चीता मैदानाच्या आतमध्ये धावतोय की काय असंच पाहायला मिळालं. भरपूर अंतर त्याने कापलं आणि त्यानंतर आपण काउ कॉर्नर रिजन मध्ये जर पाहिलं तर एक सुरेख झेल त्याने टिपलाय आणि अखेर विकी मुंबईकरचा खेळ ते समाप्त झालाय. दुसरा धक्का बसतोय शिरसाट स्पोर्ट्सला. धावसंख्या स्कोर कार्डवर 32 धावा जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा आणि तसाच तडका लगावणारा नितीन माटुंगे मैदानाच्या दिशेने आता मार्गक्रमण करतोय. 2 गडी बाद 32. चांगली सुरुवात. आणि आपण पाहिलं तर हा सामना पूर्णपणे झुकला. इथून औपचारिकता पूर्ण केली जाईल. पॉवर प्लेची 2 षटके इथे समाप्त झालेली आहे. 2 ओव्हर नंतर 32. 16.00 ची सरासरी आणि आता 24 बॉलमध्ये फक्त रन बनवायचे 4.
मैदानाच्या आतमध्ये नितीन माटुंगे. नवीन बॅटर कॅप्टन नितीन माटुंगे नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील आणि उस्मान पटेल या मागच्या षटकामध्ये थोडासा आराम उस्मान पटेल यांना मिळाला होता. नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रकाश सुमित भामरे नवीन गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. सामना जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे पण पाहूया या ठिकाणी प्रतिकार कसा दिसतोय. प्रहार 11 सचिन ढवळे प्रहार 11चा हलक्या त्याने बॉलला ड्राईव्ह केलं. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलवर तोपर्यंत पूर्ण होते. एक सिंगल आरामात चालत चालत ती एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या पोहोचते 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. शिरसाट स्पोर्ट्स स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नितीन माटुंगे कॅप्टन शिरसाट स्पोर्ट्सचे आपण पाहतोय. सुमित बॉलिंग मार्कवर उर्ध विकेटनं ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. क्रीज बॉक्सचा वापर. क्रीज बॉक्सच्या कोण्यावर जाऊन हा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. लॉंग लेग फाईन लेग झोन मध्ये पण त्या ठिकाणी गती हलकीशी कमी होती. स्ट्रोक अगोदर ऑफर झाला थोडासा लवकर खेळला आणि त्याचमुळे येतोय हा डॉट बॉल. स्टंपच्या वरून बॉल यष्टीरक्षकाच्या हातात विसावलाय. चांगला कमबॅक सुमित या गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. इनसाइड आउट खेळायचं बॅटच्या आउटसाइड एज. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल थोडा स्टॉप होतोय. स्वतः सचिन ढवळे सर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात बॉल अडवताना. काय मेहनत आहे सरांची. तिन्ही घटकांमध्ये ते अग्रेसरच कामगिरी करताना पाहायला मिळेल. 2 धावांची अजूनही गरज आहे. धावसंख्या पोहोचते आता 34 या आकड्यावर. 34 रन्स ऑन बोर्ड. सुमित भामरे ओव्हर द विकेटनं स्ट्रायकिंग एंडला असतील. उस्मान फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा होतोय प्रयत्न पण तो प्रयत्न होतोय अयशस्वी. चांगली गोलंदाजी. समोर दिग्गज फलंदाज आहेत पण मी त्यांच्यापेक्षा कमी नाही आहे. तीच भूमिका सुमित भामरेने अचूक दर्जाने निभावलेली आहे. जागा बनवली कट केल्या बॉलला आणि गॅप शोधलाय. बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पार. विजयोत्सव साजरा करणारा येतोय चौकार. उस्मानच्या बॅटमधून सामना जिंकलेल्या शिरसाट स्पोर्ट्सने अभिनंदन. हार्डलक टीम. सचिन ढवळेज प्रहार 11. चला टॉससाठी तयारीत राहायचं. दोन्ही कॅप्टन्स हमराज मृत्युंजय पुणे आणि शिरसाट स्पोर्ट्स असा पुढचा आजच्या वेळापत्रकातला तिसरा सामना आपण खेळणार आहोत. तर शिरसाट स्पोर्ट्स आणि हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे असा पुढचा सामना आपण पाहणार आहोत. आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराची अनाउन्समेंट देखील करणार आहोत. टॉस बॉक्समध्ये सन्माननीय प्रशांत आदवडे सर पुढील प्रक्रिया सांभाळण्यासाठी तयारीत आहेत. थँक्यू मनीष. सर्व खेळाडू